हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. तर बघा, अगदी व्हिडिओला मी मॉर्निंगपासून सुरुवात केलेली आहे. मॉर्निंगचे वाजले 6. म्हटलं तुम्हालाही छान माझ्या बागेतले जे आहेत फ्लावर्स दाखवते. तर बघा इथे किती छान फ्लावर्स दिसत आहे ना. आणि खरंच सांगू तर फ्लावर्स बघितल्यावर जे आहे म्हणजे इतकं मन प्रसन्न होतं की खरंच खूपच छान. आणि इथे बघा, इथे माझं गार्डन आहे आणि सकाळी सकाळी इतकं छान दिसत आहे ना की म्हणजे खूपच छान. अगदी सूर्य म्हणजे उगवलेला आहे. तर असं लुक म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं म्हणून मग मी हा छोटासा क्लिप जो आहे तो शूट केला. त्यानंतर आली मी इथे किचन. बाय द वे, हा व्हिडिओ जो आहे तो सॅटरडे आणि संडेचा मिक्स व्हिडिओ असणार आहे. तर तुमच्यापैकी कोणी नवीन चॅनलवर असेल तर प्लीज तुमचं खूप खूप वेलकम माझ्या चॅनलमध्ये. तर तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा इथे मॉर्निंगला म्हणजे आज सॅटरडे असल्यामुळे मुलांचं हाफ डे असते स्कूलचं. म्हटलं आज काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळं द्यावं म्हणून मी इथे त्यांना ढोकळा बनवून देते. तर बघा असं माझ्याकडे इडली मेकर आहे. तर याचं मी जो स्टँड आहे तो काढून ठेवला आणि यामध्येच मी ढोकळा म्हणजे तयार करून घेणार आहे. तर ढोकळ्याचं प्रीमिक्स मी ऑलरेडी बनवून ठेवलेला असते माझ्याकडे. म्हणजे 3-4 महिन्याचा स्टॉक जो आहे तो मी ऑलरेडी बनवून ठेवते. तुम्हाला जर हवं असेल ढोकळ्याचं प्रीमिक्स रेसिपी तर मी चॅनलवर यावरती व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्ही बघितलं नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला देते. एकदा नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. तर बघा इथलं म्हणजे इतकी सोपी पद्धत आहे ना की कधीही आपण हा ढोकळा तयार करून घेऊ शकतो. अगदी 10 ते 15 मिनिटात ढोकळा जो आहे आपला मस्त तयार होऊन जातो. तर बघा इथे 1 कप ढोकळा पावडर घ्यायचं, त्यानंतर 1 कप पाणी आणि आपलं इथे इतकं छान बॅटर तयार होऊन जातो की खरंच म्हणजे आतापर्यंत बरेचदा आम्ही हा म्हणजे बॅटरनी ढोकळा बनवून बघितलं. इतका आवडते मुलांना पण की म्हणजे कधी कदाचित होतो आपल्याकडे दुपारला वगैरे जेवायचं नसते घरी, मग अशा वेळे अशा छोट्या छोट्या रेसिपीज आपण मुलांना बनवून देऊ शकतो. तर बघा अशा प्रकारे इथे माझं बॅटर खूप छान तयार झालेलं आहे. मी प्लेटला ऑलरेडी ऑइल लावून घेतलेलं होतं आणि कुकर पण मी गरम करायला ठेवलं होतं गॅसवर. तर बघा आता मी ही प्लेट जी आहे ती पटकन कुकरला लावून घेते. अगदी 15 मिनिटाचा वेळ लागतो आणि ढोकळा आपला इतका सुंदर आणि स्पंजी ढोकळा इथे तयार होऊन जातो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. त्यानंतर इथे मी सोबतच चटणी पण बनवून घेते. तर बघा शेंगदाणे माझ्याकडे ऑलरेडी मी भाजून ठेवले होते. तर मिक्सरमधून छान बारीक करून घेतलं शेंगदाणे, दही वगैरे घातलं आणि बघा इथे मी एका बाउलमध्ये सगळं साहित्य काढून घेतलं आणि आता याला छान तडका लावून घेते. म्हणजे इथे माझी चटणी पण छान रेडी होऊन जाणार. तर बघा इथे मी तडका लावून घेतला आणि छान चटणी माझी इथे तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण म्हणजे खूप कमी वेळामध्ये जे ढोकळा घरी बनवू शकतो. तर तडक्यामध्ये मी फक्त मिरची आणि आपलं जे जिरा मोहरी असते तेच घातलं, थोडं जे आहे कढीपत्ता घातला आणि ती चटणी माझी बनवून रेडी झाली. तर बघूया आता माझं ढोकळं शिजलं की नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे अशा गप्पा गोष्टी सुरू आहे वेदूच्या की उद्या संडे आमची ॲनिव्हर्सरी आहे. तर ॲनिव्हर्सरीची जी आहे ती मी पोस्ट घातली होती यूट्यूबवर. तर भरपूर लोकांचे कमेंट आले, भरपूर लोकांनी खूप छान छान विश केलं आम्हाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं. तर इथे बघा आमचं छान ढोकळं इथे तयार झालेलं आहे. ॲक्च्युली बॅटर थोडा माझ्या याने जास्तच झाला होता म्हणून पूर्ण बाहेर आला आणि खूप छान स्पंज आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. म्हटलं ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि त्याला पण आता ढोकळ्याला पण मी इथे तडका लावून घेते. तर इथे मी 2 मिरच्या घातल्या, थोडा तर मागून वेदूचा एकच प्रश्न होता की मम्मी उद्या ॲनिव्हर्सरी आहे, मम्मी उद्या ॲनिव्हर्सरी आहे. तर मी त्याला गंमतीने विचारलं की बाळा ॲनिव्हर्सरी म्हणजे काय? तुम्ही समोर ऐकालच त्याने काय उत्तर दिलं. तर ॲनिव्हर्सरी म्हणजे काय? त्याचं उत्तर ऐकून इतकं हसायला आलं आम्हाला की खरंच खूपच हसलो आम्ही. त्यानंतर चिवने त्याला खूप समजावून सांगितलं. आणि असे खूपच फनी क्वेश्चन जे आहेत ते वेदू विचारत असतो आणि खरंच आम्ही इतके हसतो त्याचे क्वेश्चन ऐकून की खूपच. कधी कधी तर मला असं विचारायला येते की मम्मी तुझी मम्मी कोण आहे, मम्मी तुझे पप्पा कोण आहे. तर म्हणजे माझ्या आईबाबांना तो आहे ना आईबाबाच म्हणतो. तर त्याला मम्मी पप्पा हा शब्द थोडा नवीन वाटतो, कारण मी माझ्या आईला आईच म्हणते आणि बाबांना बाबाच म्हणते. तर त्यामुळे त्यालाही असं प्रश्न पडते की माझ्या मम्मीची मम्मी कोण आहे, माझ्या मम्मीचे पप्पा कोण आहे. आणि वारंवार तो नेहमी म्हणजे
म्हणजे मला असं क्वेश्चन करत असतो, तर त्याला मी म्हणते की माझे मम्मी पप्पा, जे तू आई बाबा म्हणते तेच माझे मम्मी पप्पा आहे. तर तो मला म्हणते पण की तू मम्मी पप्पा का नाही म्हणत. तर आम्ही आधीपासून आई बाबाच म्हणायचे, म्हणून आता सवय तीच आहे. तर चला आता असू द्या, अशाच खूप साऱ्या गप्पा गोष्टी जे आहेत ते होतच असतात आमच्या घरामध्ये. तर इथे बघा माझा तडका पण रेडी झालेला आहे आणि ढोकळा पण रेडी झालेला आहे आणि मुलांना मी आता खायला इथे ढोकळा देते. त्यानंतर मी इथे थोडा जो आहे साबुदाणा पण भिजवून ठेवला होता, तर म्हटलं साबुदाणा पण थोडंसं. तर इथे तुम्ही बघू शकता इतकं छान आणि मस्त जो आहे माय फेवरेट ढोकळा इथे तयार झालेला आहे. तुम्हाला जवळून पण दाखवते, खूप छान मस्त होते, एकदम स्पंजी होते आणि खूप टेस्टी लागत असतो. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर इथे मी लगेच जे आहे साबुदाणा पण बनवून घेतला, मुलांना जेवायला पण देऊन दिला आणि मी ऑलरेडी जे आहे म्हणजे पोटॅटो रात्रीच म्हणजे मी बॉईल करून ठेवले होते. म्हटलं सकाळी धावपळ नको आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत जर आपल्याला उद्या काही स्पेशल बनवायचं असेल तर त्याची तयारी आपल्याला आदल्या रात्रीच करून ठेवावी लागते. सो बघा अशा प्रकारे माझं इथे पूर्ण म्हणजे स्वयंपाक रेडी झालेला आहे. ॲक्च्युली मुलांसाठी ढोकळा आणि थोडं साबुदाणा केलं, त्यानंतर मग चिवचे पप्पा त्यांना ढोकळा वगैरे काही तेवढं आवडत नाही फारसं, त्यामुळे मी त्यांच्यासाठी थालीपीठ बनवून घेते. तर थालीपीठचं पण मी ऑलरेडी प्रीमिक्स जे आहे ते बनवून ठेवलं असते. माझ्याकडे भरपूर गोष्टी मी म्हणजे आधीच त्याची पूर्वतयारी करून ठेवते आणि जेव्हा म्हणजे मला असं वाटलं की आज हे बनवावं तसंच मी लगेच बनवत असते. तर याचं पण मी 3-4 महिन्याचं प्रीमिक्स जे आहे ते ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा इथे मी मुलांचे टिफिन बॉक्स तयार केले. म्हटलं चिवडा केलेला होता, तर एका छोट्या डब्यामध्ये मी मुलांना चिवडा दिला, त्यानंतर थोडं डब्यामध्ये साबुदाणा आणि ढोकळा दिलं, कारण भरपूर पोरांनी घरी पण ढोकळा खाल्ला होता आणि बोर नको व्हायला म्हणून मी थोडंसंच दिलं. तर बघा हा संडेचा व्लॉग आहे. संडेला मॉर्निंगला मी खत म्हणजे माझं इथे प्रोसेसिंगला ठेवलेलं आहे. तर याची 8 दिवसाची प्रोसेसिंग होती. तर मी इथे पूर्ण सगळं जेवढं किचन वेस्ट होतं ते सगळं घालून घेतलं. यावर पूर्ण डिटेल व्हिडिओ मी कालच्याच व्हिडिओमध्ये म्हणजे दिवशी मी शेअर केला आहे. तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. त्यानंतर म्हटलं आजचं जो आहे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा दिवस आहे. ॲक्च्युली आम्ही विचार केलं खूप की बाहेर जायचं, पण म्हटलं बाहेर नको, कारण थंडी खूप आहे आणि उद्यापासून मुलांची एक्झाम पण आहे. त्यामुळे मग विचार केलं की घरीच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करूया. ॲक्च्युली कसं आहे ना, बरेचदा माझ्यासोबत असं होत असते, बरोबर मुलांच्या एक्झामच्या वेळेस त्यांच्या तब्येती ज्या आहेत ते खराब होत असतात आणि म्हणून म्हटलं काही रिस्क नको, म्हणून आम्ही मग घरीच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा प्लॅन केला. त्याआधी बघा इथे मी सोफा पूर्णपणे क्लीन करून घेतला. ॲक्च्युली तुम्ही म्हणजे 4 महिने झाले मी व्हिडिओ सुरुवात केलेली आहे आणि 4 महिन्यापासून माझ्याकडे जुनाच म्हणजे सोफा कवर तुम्ही बघत असेल, पण अशी काही कॉमेंट आली नाही की तुमचा सोफा कवर जे आहे तो खराब झाला किंवा काही. तर चला म्हटलं आज सोफा कवर चेंज करून घेऊया. ॲनिव्हर्सरीच्या दिवशी कालच्याच दिवशी मी हा सोफा कवर जे आहे ते घेऊन आणला. म्हटलं तुम्हालाही हा सोफा कवरचा लुक तुमच्यासोबतही शेअर करते. तर खूप छान थोडा फेंट कलरमध्ये होतं, मला खूप आवडलं. याची म्हणजे डिझाईन जी आहे ती खूप छान होती, म्हणून मग मी घेऊन घेतला. आणि आता मस्तपैकी जे आहे मी सोप्याला इथे सगळंपैकी ऑर्गनाईज करून ठेवून देते, म्हणजे केक कटिंगच्या वेळ वगैरे खूप छान हा लुक दिसणार. आणि असं होत असते घरामध्ये कुठलीही वस्तू जर चेंज झाली तर 1 ते 2 दिवस खूप असं नवीन नवीन लुक जो आहे तो येत असतो. तसंच हॉलमध्ये खूप छान नवीन असं लुक येऊन राहिलेलं आहे. त्यानंतर बघा इथे माझ्याकडे भरपूर प्रमाणामध्ये फ्रूट्स होते. म्हटलं या फ्रूट्सचं छान असं हेल्दी ज्यूस तयार करून घ्यावं. आणि खरंच सांगते गेल्या 2 वर्षापासून मी फ्रूट्स म्हणजे खातच नाही,
कारण मला खरंच खूप कंटाळा येतो फ्रूट्स खायला. मी अशा प्रकारे सगळे फ्रूट्स जे आहे बारीक कट करते आणि याचं ज्यूस तयार करून घेते आणि पिऊन घेते. तर इथे मी घेतलेला आहे गाजर, त्यानंतर 2-3 जे आहे ऑरेंज घेतलेले आहेत आणि इथे सेब घेतलेला आहे, त्यानंतर एक टोमॅटो घेतला आणि बीटरूट घेतले आहे छान कापून घेतले, त्यानंतर थोडे डाळिंब घेतले आणि सगळं असं मिक्स करून याचं मी खूप छान हेल्दी ज्यूस जे आहे ते तयार करून घेते. आणि खरंच तुम्हाला सांगायला गेलं तर खूप अतिशयोक्ती वाटेल, पण हे ज्यूस इतकं हेल्दी आहे, बरेच फायदे आहेत. जर तुम्हाला डोळ्यांचा त्रास असेल, चष्मा वगैरे असेल, तर तुम्ही हा हेल्दी ज्यूस कंझ्युम करून चष्मा वगैरे जे आहे ते म्हणजे त्याचे पॉईंट कमी करू शकता. ॲक्च्युली काय झालं ना, 8 वर्षापूर्वी मला पण चष्मा लागलेला होता, पण म्हटलं की म्हणजे चष्मा मला नकोसा वाटत होता, मला तेवढा चष्म्याचा लुक नव्हता आवडत, म्हणून मग मी असंच यूट्यूबवर वगैरे सर्च केलं की त्यामध्ये बरेच असं आंखों की रोशनी बढ़ाए असे बरेच म्हणजे व्हिडिओ होते की अशा प्रकारे ज्यूस पिऊन आपण चष्म्याचे पॉईंट जे आहेत ते कमी करू शकतो. तर खरंच मी 2 वर्ष कंटिन्यू असा हा ज्यूस तयार करून पिला आणि खरंच आज मला माझे चष्म्याचे पूर्ण पॉईंट्स जे आहेत ते कमी झालेले आहे. म्हणजे आता माझ्याकडे चष्मा आहे, पण तो विदाऊट पॉईंटचा आहे, ब्लू ग्लासेसचा असतो ना, तो मी बनवून ठेवलेला आहे. ॲक्च्युली बराच वेळ व्हिडिओ एडिटिंगला म्हणजे मोबाईल समोर राहावं लागते, त्यामुळे मी असा विदाऊट पॉईंटचा चष्मा एक बनवून घेतलेला आहे आणि खरंच सांगते खूपच हेल्दी आहे हा ज्यूस. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जर तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल किंवा तुम्हाला थकवा जाणवत असेल, एनर्जी लो असेल, तर हा एनर्जी वाढवणारा, भरपूर हिमोग्लोबिन वाढवणारा खूपच सुंदर म्हणजे एक घरच्या घरी साधा उपाय आहे. आपण घरच्या घरी अगदी म्हणजे फ्रूट खायची पण टेन्शन नाही, अगदी पूर्ण फ्रूट्स आपण कंझ्युम करू शकतो. असा साधा आणि सोपी आयडिया मी तुम्हाला इथे शेअर करत आहे. तर बघा अशा प्रकारे मी पूर्णपणे बारीक करून घेतलं मिक्सरमधून, त्यानंतर एका कापडाने छान असं मस्त. तर तुम्हाला हा ज्यूस जर पिण्यासाठी आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडं निंबू आणि थोडं मीठ घालून पण पिऊ शकता. खूपच छान म्हणजे याचा टेस्ट आंबट गोड असा लागत असतो. तर बघा इथे मी एका ग्लासमध्ये सगळं हा म्हणजे ज्यूस काढून घेतला आणि यामध्ये आता मी थोडं मीठ आणि थोडं निंबू घालून हा ज्यूस जो आहे तो कंझ्युम करणार आहे. फ्लिपकार्टवरून बोलवला होता, तर हे साडी कवर आहे. ॲक्च्युली बऱ्याच साड्या माझ्याकडे जमा झालेल्या आहेत, पण सध्या तर सगळ्या साड्या ज्या आहेत ते मी पिको फॉलसाठी दिल्या आहेत. म्हटलं म्हणजे ठेवते, इतके छान कवर आले, अगदीच म्हणजे खूप छान. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते याची. म्हणजे माझ्याकडे जेवढ्या पण मी साड्या आहेत तेवढ्या सगळ्या मी अशा साडी कवर जे आहेत ते बोलवले आहे आणि यामध्ये खूपच छान म्हणजे अस्ताव्यस्त नसतात, खूप छान ऑर्गनाइज असतात आणि क्वालिटी वाईज खूपच छान आहे आणि खूप काही कॉस्टली नाही, खूपच कमी म्हणजे पैशामध्ये मला हे पूर्ण 12 साडी कवर जे आहेत ते म्हणजे मला रिसीव झालेले आहे. आणि याआधी पण मी हे पिंक कलरचे बोलवले होते, यामध्ये पण खूप छान म्हणजे साडी आपल्याला ठेवता येते, तर ते पण मी 12चा सेट बोलवलेला होता. तर बघा अशा पद्धतीने मी हे म्हणजे छोट्या मोठ्या वस्तू ज्या आहेत त्या माझ्या ऑनलाईनच मी म्हणजे घेत असते. आणि सोफा कवर चेंज केला होता, तर म्हटलं हा सोफा कवर मशीनला लावून घेते. तर बघा अगदी मशीनमध्ये खूप छान धुवून आणि वाळून पण निघून जातो, त्यामुळे खूप काही सुकवावं लागत नाही. थोड्या वेळ थोडी ऊन दाखवली तरी आपलं म्हणजे सोफा कवर जे आहे ते पूर्णपणे सुकून जातो. तरी इथे मी सगळे सोफा कवर जे आहे ते धुवून घेतलं, कारण काय आहे ना, रोजच्या वापरामध्ये हाच मी यूज करणार. तसंही मुलं खूप खराब करत असतात, म्हणून नवीनवाला जो आहे तो फक्त आजच्या दिवशी सेलिब्रेशन आहे म्हणूनच घातला. त्यानंतर मला ही बाल्कनी पण म्हणजे वॉश करायची होती. म्हटलं खूप काही असं खराब झालेली नव्हती, तर डीप क्लिनिंग काही करणार नाही, फक्त पाणी घालून घेते, म्हणजे जे काही माती वगैरे असेल, डस्ट वगैरे ते निघून जाणार. तर अशा पद्धतीने हा पूर्ण दिवस माझा गेला. त्यानंतर सायंकाळी आम्ही मस्त निघालो बाहेर. ॲक्च्युली म्हटलं की सेलिब्रेशन तर बाहेर नाही करायचं आहे, तर 6 वाजलेले आहेत, म्हटलं थोडं गुपचूप वगैरे खाऊन येऊया. आणि सुट्टीचा दिवस होता म्हणून मग 1-2 वस्तू पण घ्यायच्या होत्या, त्यामुळे इथे आम्ही स्मार्ट बाजारला पण गेलो होतो. तर थोडे गुपचूप पण खाल्ले, कारण मुलांना पण बरेच दिवसापासून आम्ही बाहेरचं काही खाल्लं नव्हतं. शक्यतो आम्ही बाहेरचं खूप कमी खातो.
नंतर बाहेरूनच केक वगैरे जे आहे ते आम्ही घेऊन आलो होतो घरी आणि मस्त थोडे रेडी वगैरे झालं आणि इथे बघा आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन जे आहे ते झालेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस जे आहे मुलांसोबत घालवला. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.